प्रतिबिंब जनमानसांचे। राहुरी येथील पुरातन कानोबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दर्गा प्रकरणी ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। दर्ग्यात बेकायदेशीररित्या पुजारी नेमून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 26 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही ट्रस्टचे इब्राहिम इस्माईल शेख, तोलेखा शेख, रज्जाक शेख, इसाक शेख, गनी शेख, करीम शेख, लियाकत सय्यद, दिलावर शेख, सत्तार शेख, राजू शेख, आयुब शेख, असलम शेख, इस्माईल शेख, युनुस शेख यांनी दिला आहे। जय हिंद मित्र हो, मी युनुस शेख, हजरत रमजान शाह दर्गा चा मानद सचिव आपल्या समोर लाईव्ह उपस्थित आहे। मित्र हो, ठरल्याप्रमाणे 29 डिसेंबर 2025 ला आम्ही प्रशासन आणि सरकारचा जाहीर निषेध म्हणून वर्षश्राद्ध घातला होता। त्याला 1-2 वर्ष झाली होती। म्हणून त्यानंतर सुफी संतांच्या मजारीमध्ये जो अनाधिकृत पुजारी बसला आहे त्याने एक समाज विघातक अशी कृत्य केलं आहे। साधारण 25 डिसेंबर ते 29 डिसेंबरच्या दरम्यान त्याने जे सुफी संतांची जी आमची दर्गा आहे त्याच्या खालचे जे भुयार आहे त्या भुयारीच्या खाली एक मोठं भगदाड पाडून एक 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी एक असंविधानिक हरकत, म्हणजे एखाद्या शिवलिंग म्हणा या गणपतीची मूर्ती म्हणा अशी तिथे ठेवून एक जातीय तणाव होईल असा प्रकार केलेला आहे मित्र हो। आणि तो पोलीस प्रशासनाच्या साधारण 1 तारखेला 1 जानेवारीच्या लक्षात आलंय। प्रशासनाने म्हणजे माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पी साहेब प्रत्यक्ष तिथे येऊन त्यांनी ती असंविधानिक हरकती एका गोणीमध्ये भरून ते पोलीस प्रशासनामध्ये पोलीस स्टेशनला जमा केली त्यांनी। आणि त्यांनी तेथील तोताया पुजारीला बी दिवसभर चौकशीसाठी घेऊन गेले। एक दिवस चौकशी केली, दुसऱ्या दिवशी बी केली आणि आज तो मोकाट घुमत आहे। आज परत सुफी संतांच्या मजारीमध्ये येऊन बसत आहे। आणि आम्ही स्वतः ट्रस्टी असून सुद्धा आम्हाला माननीय पी साहेबांनी या तहसीलदार साहेबांनी तिथे येण्यास मनाई केली की बोले आमचे सरकारी काम चालू आहे। आणि आमच्या ते कधी निदर्शनास आले तर आमच्या CCTV मशिदीचे जे CCTV कॅमेरा आहे त्यामध्ये ते पिक्चर आम्हाला क्लिअर झाले। त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की सुफी संतांच्या मजारी पुढे ज्या ज्या असंविधानिक हरकती झाल्या आहेत त्या तर प्रशासनाला काढायच्याच आहेत। शिवाय ही जी अनाधिकृत तोताया पुजाऱ्यांनी जी असंविधानिक हरकत केली आहे त्यावर प्रशासन जोपर्यंत कठोर कारवाई करीत नाही आणि त्याच्यावर जास्तीत जास्त कलमे लावून कायदेशीर कारवाई करीत नाही तोपर्यंत 4 फेब्रुवारी पासून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहोत। अस्सलाम वालेकुम। हम गुहा तालुका राहुरी जिला अहमदनगर हल्लिका अहिल्यानगर के बाबा रमजान शाह बाबा उर्फ कानोबा देव गुहा के ट्रस्टी लोग हैं। और हमारे पे जो ज्यादती हो गई है गए 2-3 साल से कि जिसमें जो है तो ट्रिब्यूनल का आदेश होने के बावजूद भी ट्रिब्यूनल का आदेश तोड़कर कुछ समाज कंटकों ने हमारी सूफी संत की दरगाह के अंदर जो है तो मूर्ति बिठाई है, जबरन मूर्ति बिठाई है, झंडे लगाए हैं, उसके बाद में घंटा बनाई है, तो तैया पुजारी को लाके वहाँ बिठाया है। सवेरे शाम लाउड स्पीकर के अंदर बड़ी आवाज़ के साथ, जिससे हमें तकलीफ़ होती है, ऐसी आवाज़ में आरती भी होती है। और इसी की मांग के लिए हम प्रशासन के दरबार में 28/11/2023 से माननीय तहसीलदार राहुरी इनके सामने धरने आंदोलन को बैठे हुए हैं। उसको आज 2 साल और 1 महीना करीबन होते आ रहा, फिर भी हमको इंसाफ नहीं मिल रहा है। तो इसलिए हम आने वाले 4 फरवरी से माननीय जिलाधिकारी साहेब अहिल्यानगर के सामने अमरण उपोषण को बैठने वाले हैं। उसका निवेदन अभी हमने कलेक्टर साहब को दिया है। देखते हैं कि अभी हमको यहाँ इंसाफ मिलता है या नहीं। अगर इस उपोषण के बाद भी हमें इंसाफ नहीं मिला तो इसके बाद में हमें अच्छा सोचकर इस आंदोलन को अच्छा से अच्छा तीव्र कर रास्ता रोको या तो जो भी आगे पर्याय निकलेंगे उस तरीके से हमको इसको करना है और हमको इंसाफ लेना है। अस्सलाम वालेकुम। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।